निर्माण होतात असं तुकाराम महाराज म्हणतात. नेत्री अश्रूंची या धारा कोठे रोमांच शरीर अंगावर रोमांच उभा राहतात असं कुठं तर ते या पंढरीशीकडे. खळा खळा खळ खळ म्हणजे काय? खळ म्हणजे काय माहित आहे का? खळ खळ म्हणजे चोरी लबाडी या सगळ्यातली जी पीएचडी आहे ना, पीएचडी वाईट वागण्याची पीएचडी ज्याला म्हणते त्याला खळ म्हणते. खळ. एक उदाहरण सांगतो. एक माणूस होता आणि घरात अशा बाहेर थांबलेला आणि समोरून एक साधू महाराज आले. कोण आले? साधू महाराज आले आणि साधू महाराजांना तहान लागलेली होती. आता सारखा कडक उन्हाळा होता, दुपारची वेळ होती आणि त्यांना तहान लागलेली. त्या साधू महाराजांनी त्या माणसाला विचारलं की अहो साधू महाराज त्या माणसाला विचारलं, अहो महाराज मला खूप तहान लागले, मला थोडस पाणी मिळेल का? ते म्हणले का नाही. घरात गेले, रांजणातलं कळशी भरूनच आणली, प्या म्हणले. किती प्याचं तेवढं प्या, काही अडचण नाही. साधू महाराज ते गार पाणी पिऊन उन्हाच्या धगेनं अगदी तापलेले होते आणि ते गार पाणी पिऊन तृप्त झाले. साधू महाराज म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते माग, पण एक गोष्ट आहे. काय? जे मला मागशील ते तुझ्या शेजारच्याला डबल मिळणार. आता झाली बघा अडचण. आमची अडचण हीच असते, आम्हाला काय नाही मिळालं तरी शेजारच्याला नाही मिळालं पाहिजे. खरंय का? त्याची पण अडचण तीच झाली. म्हणला आता साधू महाराज माझ्या प्रसन्न झाले खरे, मला काय मागायचं ती माग म्हटले, आपण मला जर मागितलं तर ती शेजाऱ्याला दुप्पट मिळणार, ही मात्र अवघड झाले. आता मागायचं काय? त्यानं 5 मिनिटं विचार केला आणि साधू महाराजांना मागणं मागितलं. हे महाराज तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, माझं एक काम करा. काय करा? माझा एक डोळा जाऊ द्या. म्हणजे शेजाऱ्याचं ह्याला काय म्हणायचं माहित आहे का? खळ खळ. आपलं वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याच चांगलं झालं नाही पाहिजे, याला म्हणायचं खळ. अशा खळ असणाऱ्या माणसाला सुद्धा पाझर फुटेल असं स्थळ कुठं आहे तर ते या पंढरीशी खडे. खळा पाझर रोकडे.